हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं चॅनलवरती. चला, आज आपण मस्त छान अशी शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी पहिले शेंगा अशा छान उकडून घेतल्या मीठ टाकून, आणि आता मी एका गॅसवर कढई ठेवली आहे. इकडे एकीकडे मी जो मसाला बनवून घेतला होता त्याचं छान असं वाटण करून घेणार आहे मिक्सरमध्ये. एकदम बारीक असा वाटून घेणार आहोत. तर मी दुसऱ्या एक भाजी करायची होती, त्याच्यासाठी पण मला वाटण हवं होतं, म्हणून एकाच भांड्यामध्ये दोन दोन वाटण होऊन जाईल, त्याच्यासाठी मी तयार केलं वाटण. तर आता आपण मस्त असं मऊ वाटून घेणार आहे, एकदम बारीक वाटण असलं तसं. लहानपणी मसाला वाटायला आपण गॅस म्हणजे तेव्हा असं मिक्सरवर नाही, असं वाटून घ्यायचं नाही का. पहिले लोक होते ना, त्यांना मिक्सरच्या भाज्या नाही आवडायच्या तर वाटण करून. तर माझी आजी बोलायची, चांगला मसाला वाटवा माय नवऱ्याना घर जाणं शे, आणि नाही मसाला चांगला वाटा ना तर मग तुम्ही सासू तुले गाया देईन, असं म्हणायचे. पण आजकाल आज आपले सगळं इलेक्ट्रॉनिक नाही का, कॅम्प्युटर जमान्यात सगळं कॅम्प्युटरच झालं आहे. पटापट झटपट वस्तू होतात, जरा पण झंझट नसतं. तर असो, आपण मस्त असा आपला मसाला वाटून झाला, तेलामध्ये छान असा तळसून घ्यायचा आहे आपल्याला मसाला. तर आता आपण आवडीप्रमाणे याच्यात मसाले घालायचे. लाल तिखट, गरम मसाला आणि थोडासा चिकन मसाला असतो ना, तो चिकन मसाला, थोडंसं सब्जी मसाला, असे सगळे मसाले ॲड करायचे आणि मस्त एकदा परत तळसून घ्यायचे. आणि मी थोडा ना 2-3 पत्ते कढीपत्त्याचे पानं टाकले होते, त्याच्याने ना तुम्ही असे मसाला भाज्या जेव्हा करतो ना, खूप छान टेस्ट येते एक. आणि कढीपत्ता आपल्याला सेवन म्हणजे चांगलंच असतं नाही का, आपल्या केसांची वाढ छान होते आणि गळणारे केस पण थांबतात, म्हणून कढीपत्ता नेहमी जेवणात वापरावा. माझ्या तर प्रत्येक भाज्यांमध्ये मला कढीपत्ता आवडतो. चला मग बोलता बोलता आपला मसाला तयार झाला. वरून आपण ज्या उकडून घेतलेल्या शेंगा होत्या त्या ॲड करायचा आणि आवडीप्रमाणे कमी जास्त पाणी टाकून आणि भाजी छान शिजवून घ्यायची. अशी ही भाजी भाकरीसोबत किंवा भातासोबत खाल्ल्याला खूप छान लागते. तुम्हाला आवडली का ही रेसिपी? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग या तुम्ही पण जेवायला. आणि चला, तुम्हाला आवडला का व्हिडिओ? जाता जाता तेवढं एक लाईक ठोका. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.